हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7. आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत श्लोक नंबर 10 पर्यंत थांबलेलो आहोत. राईट. अध्यायाचं शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग. तर या अध्यायामध्ये 3 ब्रॉड सेक्शन आहेत. श्लोक नंबर 7 ते 12, 1 ते 12, नंतर 13 ते 25 आणि शेवटला 7 ते 26. तो आम्ही ऑलरेडी ब्रेकअप आय थिंक दिलेला आहे. तर पहिल्या सेक्शन मध्ये आपण बघत आहोत भगवंतांना पूर्णपणे आपण कसं जाणू शकतो. त्यामध्ये आपण श्लोक नंबर 10 पर्यंत पूर्ण केलं होतं. त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. तर बेसिकली 6व्या अध्यायाच्या एंडला आपण स्टडी केलं होतं की सर्वात सर्वोत्तम योगी तो आहे जो हृदयामध्ये माझं ध्यान करत असतो, असं भगवंत म्हटले. राईट. म्हणून या अध्यायाची जेव्हा सुरुवात झाली 7व्या अध्यायाची, इथे भगवंत म्हटले मय्या सक्त मना पार्थ योग मंजलाश्रय संशम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. तथा अर्जुन, मी तुला सांगेन की तू माझ्यावरती तुझं मन पूर्णपणे कसं आसक्त करू शकतोस. राईट. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत की तू मला या जगामध्ये कसं बघू शकतोस. राईट. कारण आपण या जगामध्ये राहतो, तर आपण जिथे राहतो त्या गोष्टींना बघून आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. राईट. कारण आपण त्या गोष्टींची फार हार्ट टू हार्ट आपलं कनेक्शन आहे या जगातील वस्तूंशी. मग आपण जर त्या वस्तूंमध्ये भगवंतांना बघायला शिकलो तर आपल्याला सोपं जाईल भगवंताचं स्मरण करणं. तर ही प्रक्रिया दिलेली आहे इथे. तर आपण लास्ट टाइम 9व्या श्लोकात थांबलो होतो, 10व्या श्लोकात थांबलो होतो. बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानाची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाणणं. राईट. तर इथे याला आपण स्टार्ट करणार आहोत. इथे श्लोक नंबर 10 आणि 9वा श्लोक होता. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवन शक्ती मी आहे. जीवनम सर्व भूतेषु आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे. राईट. तो प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात श्लोक नंबर 10च्या, हे श्रीकृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहेत. राईट. चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत. पशु पक्षी मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चर प्राणी आहेत. तर वृक्ष आणि वेली हे अचर आहेत. ते हलू शकत नाहीत, ते केवळ उभे राहू शकतात. एकूण 84 लाख योनी आहेत. त्यांपैकी काही चर काही अचर, परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज श्रीकृष्ण आहेत. राईट. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परम सत्यापासूनच सर्व गोष्टींचा उगम होतो. म्हणून तुम्ही जर भागवतमच्या पहिल्या श्लोकाचं जर वाचन केलं असेल तर पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे जन्मादि अस्य. भगवान वो है जिनसे सारी चीजों का स्रोत होता है, उगम होता है. राइट. उनसे सब कुछ प्रकट होता है. म्हणून भगवंताने काय म्हटलेलं आहे, बीज जे काही आपल्याला ह्या जगामध्ये अस्तित्वामध्ये दिसतं, भौतिक जगामध्ये किंवा आध्यात्मिक जगामध्ये, सर्व काही भगवंतांपासूनच उत्पन्न झालेले आहे. राईट. तुम्ही जर उदाहरण, तुम्ही ऑलरेडी हे स्टडी केलेलं आहे ईशोपनिषद मध्ये आणि हा श्लोक तुम्ही पाठांतर पण केला असेल. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर तुम्ही याच्यात स्टडी केला असेल की या जगामध्ये जनरली समजा एका झाडाचं बीज असेल, आंब्याचं बीज असेल, तर आंब्याच्या बीजापासून एक आंब्याचं झाड बाहेर पडतं. राईट. मग एकदा त्या आंब्याच्या बीजातनं झाड बाहेर पडलं की ते बीज गेलं, त्यातनं पुन्हा नवीन आंब्याचं झाड येत नाही. इनफॅक्ट जे आंब्याचं बीज आहे ते झाड बनतं. राईट. म्हणजे या भौतिक जगामध्ये एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीचा जेव्हा उद्गम होतो तेव्हा ती गोष्ट म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याला लिमिटेशन आहे. आणि इव्हन जरी त्याला तुम्ही अनलिमिटेड, तुम्ही जरी असं म्हटलात की नाही पण तसं होत नाही. समजा एखाद्या स्त्रीने जन्म दिला मुलाला, ते अजून दुसऱ्या मुलाला जन्म देऊ शकते. तुम्ही असं म्हणाल. राईट. मग तुम्ही म्हणाल की हे एक्झाम्पल बरोबर नाही मग आंब्याचं.
आंब्याच्या एका झाडापासून एकच झाड निघतं, पण मनुष्य अनेक मुलांना जन्म देऊ शकतो, 100 पण देऊ शकतो. पण शेवटी त्याला लिमिट आहे ना. 100 झाल्यावरती किंवा त्याचं जेव्हा वय होऊन जाईल, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये मोनोपॉज म्हणतात. जेव्हा गर्भधारणा करण्याची कॅपॅसिटी संपून जाईल तेव्हा त्यानंतर गर्भधारणा होऊ शकत नाही. बरोबर आहे ना. मग नंतर त्यातनं काही उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह्या जगामधील सर्व गोष्टींना लिमिट आहे. पण जेव्हा भगवंतांपासून सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात, पण भगवंत संपत नाहीत. भगवंतांपासून अनलिमिटेड गोष्टी येतच राहतात. राईट. म्हणून भगवंत म्हणतात ही इज द सीड, राईट, ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग्स आणि नेव्हर गेट्स एक्झॉस्टेड. भगवंत कधी काय होत नाही, संपत नाहीत. इव्हन अनादी काळा करता पण ते म्हणून तुम्हाला जर तुम्ही 14वा अध्याय जेव्हा झाला तेव्हा पुन्हा एक श्लोक येईल, सर्व योनीशी कोणतेय, म्हणजे सर्व ज्या योनींचा उद्गम आहे, राईट, तर ऑफकोर्स भौतिक प्रकृतीत नव्हतो, पण त्याला देणारा बीज कोण आहे, मी आहे. राईट. सो दिस इज वन थिंग. बीजम माम सर्व भूतानां विद्धि पार्थ सनातन. त्यानंतर भगवंत म्हणतात बुद्धिर बुद्धिमतामस्मी. बुद्धिमानाची बुद्धी आणि सर्व शक्ती, बुद्धिमानांची बुद्धी कोण आहे, मी आहे, भगवंत म्हणतात. म्हणजे बेसिकली आपल्याकडे जी बुद्धी आहे आज, ज्या बुद्धीच्या माध्यमाने आपण कार्य करतो, या जगात सेवा करतो, ती बुद्धी कोणाची आहे, भगवंतांची. राईट. आपली नाहीये. याचं उदाहरण काय आहे, तुम्हाला जर 15व्या अध्यायात गेलात तुम्ही, मत्त स्मृती ज्ञान अपोहनम. मत्त स्मृती आणि अपोहनम. स्मृती म्हणजे आठवणे आणि अपोहनम म्हणजे विसरणे. राईट. मग आता तुम्ही असं होत नाही की तुम्ही जास्त पाठांतर केलं म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, म्हणजे तुम्हाला लक्षात म्हणजे लगेच आठवेल, असं असतं का? बरोबर आहे. किंवा तुम्ही कधी कधी विचार करत असाल की मला काय पाठांतर, मला एखादी गोष्ट विसरायची आहे, मग त्याचं मला स्मरण करायचंच नाहीये, पण ते डोळ्याच्या समोर जातच नाही. राईट. ते तुमच्या डोळ्याच्या समोर येत राहणार पुन्हा 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 पुन्हा. ज्याला आपल्याला विसरायचंय ते समोर येतं आणि ज्याला आपल्याला आठवायचं ते समोर येतच नाही. म्हणजे बेसिकली जी कॅपॅसिटी आहे मत्त स्मृती अपोहनमच्या, स्मृती म्हणजे आठवणे आणि अपोहनम म्हणजे विसरणे, ही कॅपॅसिटी आपली नाहीये. ही कॅपॅसिटी कोणाची आहे, भगवंतांची आहे. राईट. मग तुम्हाला जर तुम्ही बघितलं असेल उदाहरण, मी तुम्हाला आय थिंक उदाहरण दिलं होतं बऱ्याच दिवसांपूर्वी, एकदा अगोदर, ते आमचे एक इथे काउन्सिलर आहेत राधापती प्रभू, त्यांनी उदाहरण दिलं होतं. म्हटलं एकदा एक कपल पिकनिकला गेले होते, नवरा बायको आणि मुलं. तर पिकनिकला जाता जाता ते लोक नदी किनारी थांबले एका ठिकाणी. त्यांनी विचार केला की आपण इथे नदीमध्ये पोहूया. तर त्यांचे जे मिस्टर होते ते पाण्यामध्ये उतरले, पण त्यांना थोड्या वेळाने कळलं की हे पाणी जे आहे ते काय दलदल आहे, बाहेरून दिसत नाही ना. नंतर कळलं दलदल आहे आणि त्या दलदलीमध्ये ते अटकले. आता तुम्हाला माहिती आहे दलदल म्हणजे कशी असते. एकदा त्याच्यामध्ये अटकलं तर बाहेर यायचा चान्स नसतो. क्विक सँड. तुम्ही जेवढा हालचाल कराल तेवढा आतमध्ये जाल, जेवढी जास्त हालचाल तेवढा आतमध्ये आतमध्ये आतमध्ये, आणि इव्हेंच्युअली त्यामध्ये बुडून जातो माणूस. कारण त्याच्यामध्ये पोहू शकत नाही, त्याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला कोणा वरना कोणी खेचलं तर वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही एकदा फसलात की गेलात तुम्ही. नाही, भौतिक जगात याची तुलना अशी केली जाते दलदलीशी. एकदा आपण याच्यामध्ये फसलो की आपल्याला जर वरना हेल्प नसेल तर आपण त्याच्या खाली 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 म्हणजे वर यायचा चान्सच नाही. त्याच्यामध्ये विसरून जायचं की आता आपण वर येऊ शकतो. म्हणजे आपल्याला जोपर्यंत दैवी शक्तीचा हात नाहीये, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक वर्ण कोणी हात देत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बुडणार म्हणजे बुडणारच. गॅरंटी 100% बुडणार. त्याला काय बाहेर निघायचा चान्सच नाहीये. मग ते ऍक्च्युअली त्यामध्ये बुडले होते. मी हिने ट्राय केलं, आपल्या साडीचा एक बनवला सर दोर बनवला आणि त्यांना खेचायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नजरेसमोरच ते त्याच्यामध्ये दलदलीमध्ये खाली गेले आणि बुडाले आणि मेले. आता तुम्हाला याला म्हणतात लाईफचा ट्रॉमा.
तुम्ही जर कधी एखादा मेजर ऍक्सिडेंट बघितला असेल कुठे, तर तो एक ट्रॉमा राहतो आपल्यावरती, राईट? किंवा लहानपणी तुम्हाला जर कोणी एकदम जास्त मारहाण केली असेल तर तुमच्या ट्रॉमामध्ये राहत असतं, एक इम्प्रेशन राहतं ते. मग ह्या ज्या माताजी होत्या त्यांना भरपूर ट्रॉमा होता, लाईफ लॉंग ट्रॉमा होता. त्यांना कधी झोप येईना रात्री झोपताना, आणि तेच चित्र समोर यायचं, तेच चित्र यायचं समोर. आपल्या घरातला आपला सर्वात प्रिय व्यक्ती अशा प्रकारे जर तुमच्या समोर मेला असेल तर तुम्ही विसरू शकत नाही त्या गोष्टीला. सोपं नसतं एवढं. मग ह्या एकदा असंच म्हणजे चाललं होतं जीवन, पण जीवनामध्ये असाच संघर्ष चालू होता. आणि जीवन असं बनलेलं आहे, जे तुम्हाला आठवायचं नाही तेच तुम्हाला आठवणार, आणि जे तुम्हाला आठवायचे ते आठवणार नाही. महामंत्र आठवायचा असतो पण आपल्याला आठवत नाही. जेव्हा माया आपल्या समोर येते तेव्हा आपल्याला मायाचे सगळे प्रलोभन आठवतात. सो हे जग असं बनलेलं आहे. मग एकदा हे या माताजी इस्कॉन टेम्पल मध्ये गेले होते तिरुपतीला. मग ते सकाळी त्यांनी बघितलं की लोक सगळे उठून चॅन्टिंग करतात. गेस्ट मध्ये थांबले होते, ते डिवोटी नव्हते. त्यांनी बघितलं की लोक चॅन्टिंग करतायत. मग त्या टेम्पल प्रेसिडेंटला बोलल्या की मला पण चॅन्टिंग करायची आहे. टेम्पल प्रेसिडेंट म्हटलं की करा तुम्ही पण चॅन्टिंग, या बसा. मग त्याने चॅन्टिंग केली, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्या दिवशी रात्री त्यांना जी झोप लागली, आपल्याला चॅन्टिंग करताना झोप लागते, इन्स्टंट इफेक्ट असतो आपल्याकडे. त्यांना जो त्या दिवशी रात्री झोप लागली, दॅट वॉज नेव्हर एक्सपिरियन्स सच अ पीस. एवढी शांत त्यांना झोप लागली त्या दिवशी रात्री, की त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याला काय म्हणतात, जसं इट इज समथिंग लाईक, त्याला काय म्हटलेलं आहे ते कुठल्या श्लोक मध्ये पुढे येईलच तुम्हाला ते. म्हणजे 3 अवस्था आपण स्टडी केल्या होत्या, तुम्हाला आठवत असेल तर. आपल्याला 4 अवस्था असतात. एक असते आपली जागृत अवस्था. आता आपण जागृत आहोत, राईट? सगळे जागृत आहेत ना? त्याला म्हणतात जागृत अवस्था. त्याच्या पुढची एक स्टेज असते, त्याला म्हणतात स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था म्हणजे आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, बरोबर. जागृती म्हणजे जागृत, आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा स्वप्न अवस्थेमध्ये असतो, त्याला स्वप्न अवस्था म्हणतात. तेव्हा पण माइंड ऍक्टिव्ह असतं. म्हणून बघा, ज्या लोकांना जास्त स्वप्न येतात त्यांची झोप व्यवस्थित होत नाही. कंटिन्यू स्वप्न येतात ना, त्यांची झोप होत नाही. सकाळी उठल्या ते चिडचिड करतात ते लोक, कारण ड्रीम एवढे येतात की हे केलं ते केलं, इथे गेलं ते, झोपच होत नाही, रेस्ट भेटत नाही बेसिकली माइंडला. सो पहिली असते जागृत अवस्था, दुसरी असते स्वप्न अवस्था, तिसरी असते सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे बेसिकली तो ड्रीमलेस स्टेट मध्ये निघून जातो, ड्रीमलेस. मग त्याला ड्रीम पडणे बंद होतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सुषुप्ती भेटत असेल रात्री शांत, म्हणजे तुम्ही झोपलात की तुम्हाला म्हणजे मेल्यासारखंच झालात, काही आठवत नाही. म्हणजे बाहेर तुम्ही कधी कधी बघितलं, कुत्रे कसे झोपतात, म्हणजे स्टेशन प्लॅटफॉर्मला गाड्या जोरात चालू आहे, तिकडून तिकडे लोक धावतायत इकडून तिकडे, पण तो कुत्रा म्हणजे एवढं, म्हणजे कधी कधी ट्रेनचा दरवाजा असतो, त्या दरवाजा जस्ट बाजूला झोपलेले असतात ते लोक. लोकांना घाई असते, अरे मला पटकन चढू द्या, मला पटकन उतरू द्या, ऑफिसमध्ये जायचं, इकडे तिकडे जायचंय. त्याला काही घेणं नसतं. तो एवढा शांत झोपलेला असतो, त्याला म्हणजे काही कळत पण नाही कुठली गाडी आली गेली, आणि कुठला माणूस आला गेला, कुठला माणूस रडत होता, कुठला हसत होता, कोणी भांडणं केली, काय केली, काही घेणं देणं नाही. कोणाचा प्रॉफिट झाला, कोणाचा लॉस झाला, कुछ पता नहीं होता है उसको. वाय? बिकॉज त्याने जागृत अवस्था पार करून, स्वप्न अवस्था पार करून सुषुप्ती अवस्थेमध्ये गेलेला आहे. सुषुप्ती म्हणजे बेसिकली कम्प्लिटली फॉरगेटिंग बॉडी, माइंड, एव्हरीथिंग. अशी झोप जी असते ना, म्हणजे कुत्र्यासारखा झोपलं, मेला, म्हणजे मेला तो. म्हणजे अशी झोप सगळ्यांना येते ना, नसेल येते डॉक्टरकडे जाऊन चेक करा. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, राईट? म्हणजे प्युअर स्लीप, दॅट इज कॉल्ड ॲज सुसुप्ती. याच्याही पलीकडे अजून एक स्टेज असते, त्याला म्हणतात तुरिया. तुरिया म्हणजे बेसिकली, तुरिया भाजी नव्हे, जे लोक ध्यानमध्ये बसतात ना, ध्यानावस्थेत मनसा, जे लोक ध्यानमध्ये जातात, आणि हे पण आपण एक्सपिरियन्स करू शकतो चॅन्टिंग मध्ये. आपल्या कसं एक्सपिरियन्स करू शकतो आपण,
चॅन्टिंग करताना जर जागृत अवस्थेमध्ये चॅन्टिंग करत असेल तर आपली चॅन्टिंग झाली नाहीये व्यवस्थित. म्हणजे म्हणण्याचा काय अर्थ आहे, समजा तुम्ही चॅन्टिंग करत असाल आणि समजा 1 तास तुम्ही चॅन्टिंग केली आणि नंतर मग तुम्हाला दुसऱ्या एका भक्ताने विचारलं, अरे प्रभू देखा नाही की वो 4 गेस्ट आके गए थे. हा मैंने देखा ना. म्हणजे काय झालं, तुमची चॅन्टिंग झाली नाहीये व्यवस्थित. म्हणजे तुम्ही जागृत अवस्थेमध्येच होतात. राईट. माझा म्हणण्याचा अर्थ असा नाहीये की उद्यापासून तुम्ही असं सुश्रुतीमध्ये जाल की घरात आग लागली नाही, पण कळलंच नाही. करू शकता तुम्ही जर तुम्ही त्या दिव्य स्तरावर जाल तर. कान उघडे ठेवायचे, पण आपलं मन आणि डोळे अंतरात्म्यामध्ये लागलेले आहेत, परमात्म्यावरती. कळलं का तुम्हाला? मग आता तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा झोपता रात्री तेव्हा तुम्ही अलार्म लावता ना. काय लावता? कारण तुम्ही जागृत अवस्था पार केलेली आहे, स्वप्नावस्था पार केलेली आहे, सुषुप्तीमध्ये आहात. मग जेव्हा आवाज येतो, कर्ण जे असतं ना आपलं कर्ण, कान, हे एक इंद्रिय असं आहे जे सर्वात शेवटला इनॅक्टिव्ह होतं. म्हणजे जेव्हा मनुष्य मरतो ना तेव्हा सर्वात एंडला डिऍक्टिव्ह होणारं अवयव म्हणजे आपले कान असतात. कान म्हणजे एवढे ऍक्टिव्ह असतात, लक्षात ठेवा. म्हणून कर्ण फार महत्वाचे असतात, आपण जे ऐकतो ते. बिकॉज दे आर ऑलवेज अलर्ट. झोपेत जरी तुम्ही झोपला असाल पण आवाज आला तर पहिले डोळे नाही उघडत हो, पहिले कान उघडतात. बरोबर आहे का नाही? पहिले नाक काम नाही करत, डोळे काम नाही करत. म्हणजे जे बाकी आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, स्पर्श, त्वचा, कधी कधी हात लावून पण मनुष्य उठत नाही, पण आवाजाने उठतो मनुष्य. राईट. तर मग ही जी अवस्था असते, ह्या सगळ्या स्टेज पार केल्यावरती जेव्हा तुरीय अवस्था असते, तुरीय अवस्था म्हणजे आपण जेव्हा चॅन्टिंग करतो तेव्हा आपण जागृत अवस्था पार केली, स्वप्न अवस्था पण पार केली. म्हणजे चॅन्टिंग करताना कधी कधी आपण ड्रीम करतो. त्याला काय म्हणतात? चॅन्टिंग करताना ड्रीम करणे म्हणजे काय? बेसिकली कल ये करना है, हाँ वो करना है, फिर मैंने कल ऐसा किया था, अच्छा वो सब्जी लेके आऊंगी, अच्छा कपड़े धोने हैं, अच्छा ऑफिस में चेक साइन करके आज बहुत सारा पैसा आने वाला है, हाँ इतना मैं इधर रखूंगी, उतना उधर रखूंगी, इतना शॉपिंग के लिए आज बहुत बढ़िया साड़ी खरीदूंगी. दिस इज कॉल्ड स्वप्नावस्था चॅन्टिंग मध्ये. पण आपण जर जागृत अवस्था, स्वप्नावस्था यांना पार करून जर सुसुप्तीमध्ये जाऊ शकलो. सुसुप्ती म्हणजे काय? म्हणजे चॅन्टिंग मध्ये मेल्यासारखं झोपायचं नाही. सुसुप्ती अवस्था म्हणजे यू आर सो फोकस्ड की तुम्हाला काय कळत नाही आसपास काय चाललेलं आहे. यू ऑल्सो डू नॉट नो, स्वप्नावर तुम्हाला काय पडत नाही, पण तुमचं ध्यान जे आहे ते ध्वनीवरती एवढं लागलेलं आहे. तुम्ही ऐकता, बोलता, ऐकता, बोलता, ऐकता. आणि त्या स्टेजला म्हणतात सुसुप्तीच्या पलीकडे जाऊन तुरीय स्टेज. तुरीय म्हणजे बेसिकली ब्रह्म साक्षात्कार होणे. म्हणजे तुम्हाला कळतं की मी आत्मा आहे, भगवंत आहे ना, परमात्मा आहे, मी त्यांचा सेवक आहे. या स्तरावर जाऊन तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार प्राप्त होतो, परमात्मा साक्षात्कार प्राप्त होतो, भगवान साक्षात्कार प्राप्त होतो. राईट. सो दिस इज कॉल्ड एज तुरीय स्टेज. हा, मग आता कमी बॅक टू द एक्झाम्पल. त्या माताजी ज्या होत्या, आपण 15 पर्यंत पूर्ण करणार आहोत श्लोक. ठीक आहे ना, काळजी करू नका. श्लोक नंबर 15 पर्यंत पूर्ण होणार आहेत. आता किती वाजलेत? 8 वाजलेत. अजून आहे आपल्याकडे अर्धा तास, 40 मिनिटं तरी आहेत. म्हणजे ह्या माताजी ज्या आहेत त्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये काय झालं, त्यांनी जागृत अवस्था पार करून, स्वप्न अवस्था पार करून सुसुप्ती अवस्थेमध्ये गेले. बहुतेक लोकांमध्ये सुसुप्ती अवस्था आणि आध्यात्मिक त्यांच्याकरता तुरीय. राईट. आध्यात्मिक स्टेज प्राप्त करणे. आता हे जे स्विच ओव्हर आहे, तुम्ही याला स्विच म्हणता ना, स्वप्न म्हणजे जागृत अवस्थेमधनं स्वप्न अवस्थेमध्ये स्विच करणे म्हणजे बेसिकली तुम्ही बटन दाबता, ठक, लाईट बंद. तसं आपल्या मनाच्या पटलावरती मैं अभी सोना चाहता हूं, मैं सो गया, ठक, लाइट बंद. ये बंद हमारे हाथ में नहीं होता है. आप कई बार सोने के लिए गए होंगे और रात को नींद नहीं आएगा, बिकॉज दैट स्विच बटन आपल्या हातामध्ये नाहीये. तुम्ही जरी प्रयत्न करून गादीवरती व्यवस्थित पंखा लावून, एसी लावून एकदम ठीकठाक पोट भरलेलं आहे, पण मन भरलेलं नाहीये ऍक्च्युली. आणि बिकॉज ऑफ दॅट झोपायला जरी गेला तरी पण ते येणार, ऐसा हुआ था. अच्छा ठीक है, नींद का गोली खा लिया और सो गया, फिर भी आप जबरदस्ती स्विच भी कर लिया, जागृति से, सेकंड स्वप्न को हटाना आपके हाथ में नहीं है. मग आता स्वप्न, आता असं नाही की तुम्ही नेहमी गोळी खाऊन झोपू शकता. असे पण केसेस आहेत, गोळी खाऊन पण लोकांना झोप येत नाही. राईट. बिकॉज आपल्या हातामध्ये नाही येते. मग त्या दिवशी त्या माताजीने काय झालं, त्यांनी जागृत अवस्थेमधनं पार करून, स्वप्न अवस्था पार करून सुसुप्ती अवस्थेमध्ये गेला, जिथे त्यांना
भगवंतानी काय केलं, ओके आज मैं आपके जीवन में सबसे महत्वपूर्ण प्रसंग लाने वाला हूं. इतने दिन तक आप भूलने का कोशिश कर रहे थे ना, भूल नहीं पा रहे थे, क्योंकि तब तक आप अपने खुद से कोशिश कर रहे थे. लेकिन आज आपने मुझसे प्रार्थना किया है, तो आज मैं खुद ये काम लेकर ये बटन जो है ना, वॉल्व जो रहता है वो बंद कर दूंगा. बंद, सो जाओ. ती जेव्हा सकाळी उठली, दॅट वॉज सच अ स्लीप. म्हणजे जणू काही माणूस मागचे 15 वर्ष झोपला नाहीये आणि त्याला 15 वर्षानंतर जेव्हा झोप लागते शांत. विचार करा, दिस इज द स्टेज ऑफ लिबरेशन. जेव्हा आपल्याला भौतिक जगातनं मुक्ती प्राप्त होते ना, देन यू कॅन एक्सपिरियन्स. तुम्हाला कधी कधी चॅन्टिंग केल्यावर कधीतरी कच्चितच ते कधी कधी ग्लिम्स मिळतात की या सगळ्या जगातल्या आसक्ती आणि सगळे तथाकथित जे भ्रम आहे त्यातनं जेव्हा मुक्त होतो, असं वाटतं की माय गॉड, मतलब कहाँ पहुंच गया हूं मैं. ऐसी जगह पहुंच गया हूं जहां पे मतलब कुछ भी डर नहीं है, कुछ भी भय नहीं है, कुछ टेंशन नहीं है. अदरवाइज हम कितना टेंशन से जीते हैं. केवढं टेन्शन घेऊन लोक जगतात आयुष्यामध्ये, केवढं लोड घेऊन जगतात. हे सगळं टेन्शन, हे लोड, एन्झायटी कशामुळे आहे? कारण भौतिक जगाशी आसक्ती आहे. आणि या आसक्त्या आपल्याला बांधून ठेवतात आणि भयावह अवस्थेमध्ये घेऊन जातात. तर त्या माताजीने तेच अवस्था होती, राईट. आता जे गेले ते गेले ना आयुष्यात, तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही, बिकॉज तुमच्या हातामध्ये नाहीये ते. एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणे किंवा एखाद्या गोष्टीला सोडणे तुमच्या हातामध्ये नाहीये हो. म्हणजे तुम्ही प्रयत्न करू शकता, पण जोपर्यंत वर्ण पास होत नाही ते तुम्ही काहीच करू शकत नाही. कधी कधी आपल्याला एखादी आसक्ती सोडायला त्रास होतो, कधी कधी आपल्याला एखादी आसक्ती घ्यायला त्रास होतो. म्हणजे बेसिकली कृष्णा कॉन्शियस आसक्ती घ्यायला भेटत नाही लवकर, आणि बहुतेक आसक्ती सोडायला जमत नाही. आपण प्रयत्न करावा, पण जेव्हा भगवंत आपल्याला साथ देतात आपल्या साधनेद्वारे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा मग एका झटक्यामध्ये काम होत होते. मग तुम्हाला वाटतं अरे पिछले 10 साल से मैं संघर्ष कर रहा था इस अंधकार से बाहर निकलने के लिए, एक झटके में खत्म कर दिया भगवान ने. हाँ जी, जो भगवान के भक्त प्रसन्न होते हैं आपके ऊपर, उनके आशीर्वाद से 1 मिनट के अंदर पिछले 25 साल से आप किसी संघर्ष कर रहे होंगे अनर्थ से, एक झटके में खाली हो जाएगा वो. इन नो टाइम, आपको पता भी नहीं चलेगा, कैसे स्मूथली खत्म हो गया. आपण सगळ्यांनी अनुभव केला असेल जीवनामध्ये असं. काही काही गोष्टी अशा असतात ज्या सुटायला वेळ लागतं, पण आपण भगवंतांची जर साधना करत राहिलो, भजन करत राहिलो, एक दिवशी कळत पण नाही अरे किधर गया, और उससे दुःख भी नहीं होता है. म्हणजे असं नाही की भौतिक जगामध्ये कसं एखादी गोष्ट गेली तर दुःख होतं, राईट. तुम्हाला दुःख पण होणार नाही गेली म्हणून. तुम्हाला वाटेल अरे अच्छा हुआ गया, बड़ा प्रॉब्लम था उस चीज से यार, भजन नहीं हो रहा था, ओके हरि बोल, अभी नाउ अच्छा भजन होगा, राईट. सो लाईक दॅट इथे भगवंत म्हणतात बुद्धिम बुद्धिमताम अस्मी. बुद्धी कौन है? मैं हूं, राईट. मैं देता हूं बुद्धी. म्हणून नुसतं रिहर्सल करून तुम्ही एखादी ट्यून आठवू शकत नाही जेव्हा तुम्हाला कीर्तन करायला सांगतात तेव्हा. मैं रिहर्सल करके आया हूं 4 घंटा, तुमको याद है? नहीं जी, आप रिहर्सल करो, आपका कर्तव्य है वो. कर्मण्य में आदि करस तुम मां फलेशु कदाचन, लेकिन फल देने वाला मैं हूं. कर्तव्य करना आपका कर्तव्य है, वो नहीं करोगे तो पाप लगेगा पक्का. लेकिन वो एश्योरिटी नहीं, मतलब उसकी वजह से आप जीतोगे ये नहीं. आप आपका कर्तव्य करो, देना ही नाही देणे मैं देखूंगा, राईट. सो आठवणे किंवा विसरणे हे आपल्या हातामध्ये नाहीये, भगवंतांच्या हातामध्ये, राईट. आणि नंतर भगवंत म्हणतात तेजस तेजस विनामहम. म्हणजे तेजस म्हणजे काय? शक्ती, जी शक्तीमध्ये लोकांमध्ये आहे ते शक्तीचा स्त्रोत कोण आहे? मी आहे. म्हणून प्रल्हाद महाराज म्हटले ना, जेव्हा प्रल्हाद महाराजांना विचारलं की हिरण्यकशिपू म्हटले तुम्हारी शक्ती का स्त्रोत क्या है? प्रल्हाद महाराज म्हटले वही स्त्रोत है जो आपकी शक्ती का स्त्रोत है. मुझे भी शक्ती वहीं से मिलती है जहां से आपको मिल रही है. तुम्हाला माहिती असेल तो याचं उदाहरण माईक टायसनचं. बॉक्सर होता ना तो, माईक टायसन नाही, सॉरी कोण, काय त्याचं नाव होतं, काय त्याचं नाव होतं बॉक्सर फेमस, अली 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 म्हणून. मोहम्मद अली. येस येस, मोहम्मद अली, येस येस, करेक्ट. बॉक्सिंग बघितलं भरपूर तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. मग तो म्हणायचा आय एम द ग्रेट, म्हणजे एवढा तो जिंकलेला आहे मॅचेस, एवढा ते जिंकलेला आहे की त्याला वाटायचं की आय एम द ग्रेट. पण तुम्ही बघितलं असेल त्याची बायोग्राफी, म्हणजे स्टडी कराल, जेव्हा त्याचा अंतकाळ आला, म्हणजे म्हातारा झाला, जेव्हा त्याला एकदा ऑलिम्पिक ह्याच्यामध्ये बोलवलं होतं,
मशाल वाढण्याकरता. तर म्हटलं की मशाल पकड आणि जरा इनॉग्रेट करून टाक ऑलिम्पिक स्पर्धेला. त्याला ती मशाल पकडता येईना, चालणं सोडून द्या, मशाल पकडता येईना. ती छोटीशी मशाल असते ना, ती पकडतात ती. त्या दिवशी त्याला कळलं की आय एम नॉट द ग्रेट, गॉड इज ग्रेट. त्या दिवशी बोलला तो, साक्षात्कार त्याला झाला कि एक टाइम में मैं बड़े बड़े लोगों को, पहलवानों को एक मुक्का मार के गिरा देता था, आज मुझे एक मशाल पकड़ने को नहीं आ रहा है, राइट? बिकॉज आई एम नॉट द सोर्स ऑफ एनर्जी. अगर मैं सोर्स होता तो आज भी पकड़ सकता था. सोर्स कोण आहेत? कृष्ण आहेत, राईट? म्हणून तेजस्विनामहम, राईट? म्हणून प्रभुपाद लिहितात प्रभुपाद या तत्वाच्या एंडला लिहितात, ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहेत. ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात. मनुष्य बुद्धीशिवाय काही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचे मूळही तेच आहेत. मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णाने जाणू शकत नाही. प्रभुपाद पुढे ऍड करतात, बुद्धीचा सर्वात मोठा उपयोग काय आहे? सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे? जो भगवंतांना शरण जातो. कृष्ण भक्त बडा चतुर, लाईक दॅट. तर अशा प्रकारे हे वर्णन आहे इथे. त्यानंतर मग पुढे भगवंत सांगतात श्लोक नंबर 11 मध्ये, वाचा. सुरेंद्र चौधरी गुरु, वाचा श्लोक नंबर 11. माईक अनम्यूट करा, वाचा. 11 का प्रभू? हा, श्लोक नंबर 11. वाचा ना श्लोक नंबर 11, श्लोक आणि अनुवाद. अध्याय 7 नंबर, श्लोक नंबर 11, 7.11. हा, काय झालं मग? बलम बलवताचरहम कामराग विवर्जितम धर्मविरुद्ध भूतेषु कामाश्मी भरतऋषभ. मी बलवानांचे काम तसेच आसक्तीरहित बल आहे. हे भरतश्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वानिरुद्ध नसणारा कामही मीच आहे. हरे कृष्ण. तर 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. बलम बलवताम चाहम, बेसिकली मी काय आहे? सगळ्या बळांचं बळ आहे. सगळं जे बळ आहे ते माझ्याकडनं येत आहे. जे बळ तुमच्याकडे आहे ते तुमचं बळ नाहीये, राईट? हे आपल्याला कधी कळतं? जेव्हा आपण आजारी पडतो, गोळ्या खाऊन झोपतो बेडवरती. हा भगवंत, बळ तुमचं आहे हो, आज मला थोडं बळ द्या. मग आतापर्यंत काय बोलतात? मी बळ आहे, मी सगळ्यांना बळ देणार. मग आज गपचूप गोळ्या खाऊन बळ मागताय ना, तेव्हा तुम्हाला भगवंत साक्षात्कार देतात. पण आपण एवढे मदमत्ता असतो की जेव्हा आपलं जे पुन्हा बळ भेटतं तेव्हा परत दमबाजी दाखवायला चालू होते. बळ माझा आहे. भगवंत म्हणतो तुला बघून घेतो, थांब. पुढच्या वेळेला डबल जास्त आजार, डबल डेंगू आणि मलेरिया एक साथ. ठीक आहे, जाओ एक बार माफ कर दिया था. मग अशा प्रकारे माफ करत 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 शेवटपर्यंत येतं ते, मृत्यूच्या टप्प्यापर्यंत. तोपर्यंत म्हणत असतो आजार सुटला की लगेच मैं बलवान. भगवंत म्हणतात अभी नो चान्स. ठीक है, अभी चुपचाप जितना भी बल था सरेंडर करो. जिस बल से जो आपने कमाया था, घर कमाया था, पत्नी, बच्चे, संसार, मोबाइल, घड़ी, सब कुछ, ये शरीर का चमड़ा इतना है ना गोरा गोरा बनाया, क्रीम लगा लगा कर जबरदस्ती, है ना, प्रोटीन खा खा कर मसल बनाया, सब कुछ ये सारा तुम्हारा ढोंग नाटक जो है ना यहाँ पे निकाल कर रख दो. ठीक है, और आगे जाओ. नेक्स्ट, आगे कौन सा शरीर? कुत्ते का मिलेगा, कौवे का मिलेगा, बकरी का मिलेगा, पता नहीं किसका मिलेगा. कॉकरोच, चूहा, जो बनना है तुम्हारे कर्म के हिसाब से, चेतना के हिसाब से बनो. सब सरेंडर करो, राइट? सो बलम बलवताम चाहम. आपल्याला कळलं पाहिजे नेहमी की बल भगवान के द्वारा दिया गया है और बल को हमें प्रॉपरली युटिलाइज करणं. म्हणून प्रॉपर तात्पर्य म्हणतात बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे, राईट? ज्यादा पॉवर आहे म्हणून जसं तो हे होता ना बाणासूर, त्याला 1000 सहस्त्र हे होते. खुजली त्याच्या हातामध्ये एवढी होती की तो पर्वत हे करायचा, तोडून फेकायचा. काय उगाच बळ जास्त झालं म्हणून काय जंगल तोडा, झाडं तोडा आणि फेका. म्हणजे खुजली हात में इतना और नाखून मैं क्या करू, कुछ है नाही, चलो दीवार तोडो. मग आता आजकाल मनुष्य काय करतो? हेच तर करतोय ना, मॉडर्न बाणासूर.
ज्यादा पावर होगा तो क्या दूसरे कंट्री पे अटैक करेगा, बेवजह फालतू में, मैं न्यूक्लियर बम डाल दूंगा। अच्छा तुम्हारे ऊपर नहीं डाल सकता कोई? डालेगा ना तुम्हारे ऊपर भी, डाल के देखो एक बार, तुम्हारे ऊपर भी डाल देगा। तर जास्त पॉवर झाल्याने काय होतं, अहंकार येतो आणि मग आपल्याला वाटतं की हे बल मेरा आहे, लेकिन बल हमारा नाही आहे, राईट? आणि ते आपल्याला शेवटला कळतं, पण एवढा उशीर झाला होऊन द्यायचा, अगोदर जाणून घ्यायचं की बळ आपलं नाहीये, म्हणजे शेवटला आपल्याला त्या भयानक स्थितीचा सामना करायची गरज पडणार नाही। मग तेव्हा शेवटला आपल्याला क्रूर मृत्यूच्या ऐवजी भगवंत दिसतील, श्याम सुंदर, राईट? सो दिस इज वन थिंग। त्यानंतर भगवंत म्हणतात काम राग विवर्जितम, राईट? तसेच आहे जे काम तसेच आसक्तिरत असते, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ। तर या जगामध्ये एक शक्ती आहे, त्याला म्हणतात कामशक्ती। आता कामशक्ती म्हणजे बेसिकली काय की जेव्हा आपण प्रजनन उत्पत्ती करतो, संतानाची उत्पत्ती करतो, राईट? दिस इज द पॉवर ऑफ काम, राईट? कारण तुम्ही जर भागवतचा 3rd कॅन्टो वाचला असेल, 3rd कॅन्टोमध्ये देवहूती आणि कर्दममुनी संवाद आहे। कर्दममुनी एवढे सत्वगुणामध्ये होते की जेव्हा देवहूती म्हटले की मला पुत्र प्राप्ती हवी आहे, तेव्हा ते आकर्षित तसे झालेच नसते त्यांच्याकडे। ते म्हटले की एरियल मेन्शन बनाओ, देवहूती को बहुत अच्छा सजाओ, डेकोरेट करो, मग तेव्हा त्यांना थोडं असं वाटलं की ओके, म्हणजे बेसिकली पॅशन जे असतं रजोगुण ते क्रिएट झालं। मग आता ही जी शक्ती आहे बेसिकली काम वासण्याची शक्ती जी असते, ही जी शक्ती आहे याला भगवंत म्हणतात धर्माविरुद्ध, म्हणजे जे धर्माच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जे आहे ते मी आहे भगवंत म्हणतात। म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की वैदिक टाइम मध्ये कसं असतं, काही लोक कधी ते म्हणतात की अरे ये वैदिक शास्त्रों में इतना बोला है काम के बारे में मत बोलो, काम के बारे में बोलो, सेक्स लाइफ ऐसा है वैसा है, तोबा तोबा ऐसा बात नहीं करने का, असं काय नाहीये। वैदिक लाईफ मध्ये उलटा त्याला रिस्पेक्ट दिलेला आहे। जे वैदिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्याला एक इज्जत आहे, सन्मान आहे। का? कारण जे काम वासना किंवा काम भाव जो आहे जो व्यक्तीमध्ये आहे, संतान उत्पन्न करण्याकरता जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात, ते म्हणजे एनर्जी आहे, दॅट इज डिवाइन एनर्जी, पवित्र शक्ती आहे ती। का? कारण भगवंत या जगामध्ये जेव्हा जीवात्म्याला जन्म द्यायचा प्रयत्न करतात तेव्हा ते ह्या माध्यमातून या जगात जन्म घेतात, राईट? बरोबर आहे का नाही? मग आता इव्हन तुम्ही बघितलं असेल वैदिक लाईन मध्ये जेव्हा शिष्याला जेव्हा गर्भधारणा करायची असते आपल्या पत्नीच्या उदरामध्ये, तेव्हा तो गुरुकडे जाऊन परमिशन घेतो ऑफिशियली, त्याला म्हणतात गर्भाधान संस्कार की गुरुजी मुझे संतान की उत्पत्ति करनी है, ब्लेसिंग दीजिए। म्हणजे ह्या गोष्टीला एवढा तुम्ही आदर दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे, या गोष्टीला असं नाही म्हटलेलं आहे छी सेक्स लाइफ क्या है वो, अरे पवित्र चीज है वो, उसको कचरा हमने बनाया। आज जो चीज इस संसार में एक संतान को जन्म देती है, भगवान इस जगत में हमको उसके माध्यम से लेके आते हैं, वो चीज पवित्र है ना, जो रिलीजियस बाउंड्री के अंदर है। बट उसको अगर आप एंटरटेनमेंट, उसको अगर आप केवल मनोरंजन, उसको केवल आप एक खिलौने की तरह इस्तेमाल करेंगे तो उसका जो पवित्र पर्पज है वो बेकार हो जाता है। म्हणून बघा आजच्या सोसायटीमध्ये जे ग्लॅमरायझेशन आहे सेक्स लाईफचं, एवढं म्हणजे त्याला हे करून टाकलेल्या लोकांनी की म्हणजे लोक म्हणतात की अरे इसके बगैर तो लाइफ जी नहीं सकते। ऐसा कुछ नहीं है। वैदिक काल में जब पति पत्नी भी घर में रहते थे ना, वैदिक काळामध्ये पती पत्नी सुद्धा घरामध्ये वेगवेगळे चेंबर असायचे, तुम्हाला माहिती असायचे, जॉईंट फॅमिली असायच्या मोठ्या मोठ्या। जॉईंट फॅमिलीमध्ये पुरुषांचा वेगळा सेक्शन असायचा, स्त्रियांचा वेगळं सेक्शन असायचं। इव्हन नवरा बायको सुद्धा दिवसभरामध्ये कधी एकमेकांशी भेटू शकत नसत। नवरा सगळे जे असतील पुरुष म्हणजे आपल्या एरियामध्ये काम करायचे, बायका आपल्या एरियामध्ये काम करायच्या। म्हणजे हे जे पवित्र जे आहे ते त्याला एवढं मेंटेन करून ठेवलेलं आहे वैदिक कल्चर ने कि इस चीज को आप सस्ता मत बनाओ, ये बहुत पवित्र चीज है और इसका एक पर्टिकुलर पर्पज है, एक विशिष्ट उद्देशाकरता त्या गोष्टीला वापरण्यात येतं। पण आता आपली मॉडर्न सोसायटी काय आहे की ज्या गोष्टींना आपण पवित्र समजून त्याची पूजा केली पाहिजे, त्या गोष्टीने त्यांनी काय केलेलं आहे, एवढं म्हणजे खालच्या स्तरावरती आणलेलं आहे आणि त्याला असं बनवलेलं आहे की ये तो एंटरटेनमेंट करने के लिए है, कॉन्ट्रासेप्टिव यूज करो और एंजॉय करो। तो इससे कितना कर्म क्रिएट होता है, केवढं कर्म आपण जनरेट करतो। ज्याचा जो उद्देश आहे, ज्याच्याकरता बनलेला आहे, त्या उद्देशाला आपण किती लांब गेलेलो आहोत। मग आपल्याला कर्म लागणार नाही का? जबरदस्त कर्म लागतो मग त्याच्याकरता, राईट? सो म्हणून वैदिक हिस्ट्रीमध्ये जे जे
आध्यात्मिक म्हणजे धर्माच्या बाउंड्रीच्या आतमध्ये असणारं जे लैंगिक जीवन आहे त्याला कधीही क्रिटिसाइज केलं नाहीये. नाहीतर मग गृहस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ, संन्यास हे सगळे आश्रम कशाला असते? हे सगळे आश्रम आहेत ते पर्टिक्युलर स्टेजेस आणि त्या स्टेजेसनुसार त्या प्रत्येकाच्या मेंटॅलिटीनुसार त्याला बनवलेले आश्रम्स आहेत. या सगळ्यांना व्यवस्थित सायंटिफिकली अरेंज केलेलं आहे. पण आपल्या सोसायटीने काय केलेलं आहे? ग्लॅमराईज केलेलं आहे. म्हणून तुम्ही बघा, कुठली ऍड असेल, आता गाडीची ऍड आहे, तिथे कोणतरी बाई उभी राहील. कशा करता उभी राहील? गाडीचा आणि तिचा काय संबंध आहे का? काहीच संबंध नाहीये. किंवा म्हणजे काही गोष्ट, आता ठीक आहे मसाल्याचे पदार्थ समजू शकतो आपण. म्हणजे हे कसं असतं, अपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करण्याकरता अपोजिट जेंडरला हे करतात ते लोक. स्त्रियांचं जे सामान असेल तिथे स्त्री पण असेल पण पुरुष पण असेल. आता पावसाळ्यामध्ये छत्रीची ऍड येते, खोपोलीला मी जात होतो, छत्रीची ऍड आहे ट्रेनमध्ये. ती ऍड कधी स्टार्ट होते? उन्हाळ्यामध्येच. आणि दाखवतात काय, एक मुलगा एक मुलगी छत्रीमध्ये आय लव्ह यू असं म्हणजे दाखवतात. म्हणजे जो बघतो त्याला वाटतं की अरे मतलब छाता ओढणे से मेरे को भी मिलेगा काय? ह्याचा काय संबंध आहे? पाऊस पडणार, तुम्ही पावसापासून स्वतःला वाचवायचं, छत्री घ्या. पण त्याला एवढं हे केलं जातं, म्हणजे सायकोलॉजिकली एवढं ब्रेनवॉश केलं जातं आपल्याला. मग लोक काय खरेदी करतात? छत्री थोडी खरेदी करतायत, ते कॉन्सेप्ट खरेदी करतायत की अच्छा ऐसा करने से मतलब मुझे अच्छा गर्लफ्रेंड मिलेगा, अच्छा बॉयफ्रेंड मिलेगा, है ना. हसत असतात ते लोक. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा आपण भेटतो तेव्हा थोडे हसत असतात लोक, है ना. लड़का पूछता है कितना है तुम्हारा क्वालिफिकेशन, लड़की पूछती है पॉकेट में पैसा है क्या कुछ, है ना. 9 दिवस होऊन गेले लग्नाचे, नंतर काय होतं चालू, है ना. आपका स्वभाव तो ऐसा ही है, हमको तो पता ही नहीं चला. पता कैसे चलेगा? है मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे जातो, काय करतो, कशा करता करतो. हे उद्देश आपला क्लिअर नसेल, नुसतं ग्लॅमरायझेशन असेल, मग तुम्ही कुठे संतुष्ट राहू शकत नाही. मग ते ब्रह्मचर्य आश्रम असेल किंवा ग्रस्त आश्रम असेल. काय काय लोक नसते ब्रह्मचर्य आश्रमची ऍड बघून येतात. ब्रह्मचर्य मतलब आराम करेंगे, मजा करेंगे, चैंटिंग करेंगे सुबह 4 बजे उठ के, उसके बाद क्या करोगे? ना आराम करेंगे, उसके बाद आराम करेंगे. अच्छा आराम करोगे, चलो आ जाओ अंदर, फिर दिखाते हैं आपको. मग तुम्हाला कळेल, मग सकाळी 4ला उठण्याकरता आला होता तो 7ला पण उठू शकणार नाही. म्हणेल की अरे तो बहुत कठिन है यार, छोड़ उठना नहीं हमको. अपना ठीक है, अच्छा गृहस्थ आश्रम में तो बहुत मजा है यार, 7 बजे उठोगे गृहस्थ आश्रम में भी. ऑफिस जाना है, सुबह 5 बजे उठना पड़ेगा तुमको. मग उठता ना सकाळी तुम्ही लोक. मग हे जर विचार करून जर तुम्ही आश्रम जॉईन केला की इधर गया तो फिर आराम मिलेगा, कहीं आराम नहीं मिलेगा मेरे दोस्त. इस संसार में आए हो ना, हर जगह मेहनत करना पडेगा. आत्म साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर मेहनत करावी लागेल. मग तुम्ही ऑफिसवाले आहात किंवा ब्रह्मचारी आहात, चॅन्टिंग करायची तर सकाळी उठावं लागेल. एकदा चॅन्टिंग सकाळी सुटली की मग ट्रेन सुटली. मग त्या ट्रेनला तुम्ही दिवसभर पकडायचा प्रयत्न करता. आता पकडू का? आली हातात, अरे सुटली 2 माळा, अजून 2 माळा, परत सुटली. मग रात्री 11-12 वाजता हातामध्ये येते ट्रेन. तोपर्यंत माणूस एवढा क्रॅश झालेला असतो, चॅन्टिंग करताना पूर्ण जागृत अवस्थेमध्ये असतो, फुल नसेल तर मग फुल म्हणजे जागृत म्हणजे काय, दिवसभर जे काय झालं असेल खिचडी पूर्ण डोक्यात पकत असते. ये हुआ ना, वो हुआ, हरे कृष्णा ऐसा हुआ, हरे रामा क्यों हुआ. नाहीतर मग डायरेक्ट स्वप्नावस्था किंवा मेल्यासारखा. चॅन्टिंग गेली कुठे गेली, बीडबॅग कुठे पडली, सकाळी पडली, बीडबॅग पडली होती इथे. अरे बापरे, आमचे भक्त होते इथे ऍक्च्युली बेसमध्ये आमच्या तिकडे. 10 वर्षापूर्वी 2008ला मी तिकडे होतो बोरिवलीमध्ये. ते चॅन्टिंगला बसायचे खुर्चीवरती आणि खुर्चीवरती झोपायचे मान वाकडी करून, आणि रात्रभर तसेच झोपायचे ते. म्हटलं अरे बाबा मान बिन तुटेल शरीराची हाडबड वाकडी होतील, चॅन्टिंग करून घ्या आणि झोपा. पण समाव त्यांची चॅन्टिंग राहायची आणि रात्री चॅन्टिंग टेरेसवरती खुर्ची लावून बसायचे. थंड तिकडे गोराई बीचला, बीच पासून जवळच आहे. थंड वारा यायचा, मग प्रसाद घेतलेला आहे. मग आता काय, ट्रेन मध्ये एसी, 3rd AC बॅटो आहेत ते अजून पण चांगले इनिशिएटमेंट झाल्यानंतर आहेत, चांगले डिवोटी आहेत, सिन्सिअर आहेत. सी कसं असतं की चॅन्टिंग भले कशी पण असणार, आपले सिन्सिअर असले पाहिजे आपण, की आपल्याला पण माहिती पाहिजे की आपला दोष आहे, राईट. देन कृष्णा विल टेक केअर. अशा प्रकारे सेक्स लाईफ किंवा लैंगिक जीवन आहे त्याला काय आहे, इथे भगवंत म्हणतात की मी आहे जर ते धर्माच्या तत्वानुसार केलं असेल, म्हणून प्रभात लिहितात. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार काम जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी असते.
राईट. म्हणून महाराज म्हणतात की आपल्या घरामध्ये जे लोक जन्म घेतात लहान मुलं, ही लहान मुलं साधारण मुलं नाहीयेत. प्रभुपाद म्हणायचे ती जर वैकुंठ चिल्ड्रन्स, ही भगवत नामातनं आलेली मुलं आहेत. किंवा एखादा जो मागच्या जन्मामध्ये जी भक्ती काही काळ अडकली असेल, काही कारणाने तिथेच राहिली, त्या लोकांना अजून एक चांस. ठीक है, आ जाओ, डिवोटी के घर में जन्म लो. अभी लास्ट लाइफ में क्या था, तुम्हारे घर में माता पिता डिवोटी नहीं थे, भाई बहन कोई डिवोटी, तुमको बहुत स्ट्रगल हुआ ना, इस जन्म में डायरेक्ट सब डिवोटी घर में. बच्चा पैदा होते ही हरे कृष्ण चैंटिंग चलना चालू कर देगा, है ना. आईच्या पोटामध्येच महामंत्र चालू होईल. दूध पिल आईचं, आई तर महामंत्र जपते ना, आईच्या दुधामध्ये महामंत्र विरघळून गेलेला आहे ना, बेस्ट विटॅमिन प्रोटीन. तो जेव्हा बाळ घेईल तेव्हा त्याच्या हृदयामध्ये महामंत्र स्फुरित होईल पूर्वजन्माचं. राईट. अशा प्रकारे म्हणून कधी पण आपण स्पेशली, कारण इस्कॉन हिस्ट्रीमध्ये असं बघितलं गेलेलं आहे की कधी कधी काही लोक जे आश्रम मध्ये होते त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम चेंज केलं. मग काही लोक बघायचे, हा देखो बच्चा हो गया ना, मजा कर रहे. ऐसा नहीं, जो हुआ है उसको ऐसा नहीं देखना है हमें. वो संतान साधारण संतान नहीं है, वो भगवान का भजन करने के लिए जन्म लिया आपके घर में. राईट. आणि म्हणून महाराजांनी पुन्हा पुन्हा एम्फसाइज करतात की आपल्याला मग त्या लोकांना भगवत भावनामय बनवणं ही आपली जिम्मेदारी आहे. आपल्याकडे ते आले त्यांची सेवा देण्याकरता आपल्याला. राईट. चान्स आहे आपल्याला सेवा करण्याची. अशा प्रकारे. सो लाईक दॅट. त्यानंतर मग पुढे 12व्या श्लोकामध्ये, हा लास्ट श्लोक आहे सिरीज मधला, वाचा गोपीगण माताजी, श्लोक नंबर 12. हरे कृष्ण. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्रये मत्त एवेति तान् विद्धि न त्वं तेषु तेमहि. सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच व्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. हरे कृष्ण. यस. आता भगवंत म्हणतात, तो ये सारा जो संसार है ये कशामुळे झालेला आहे. आता त्याने सांगितलं की इस तरह से तुम मुझे देख सकते हो अर्जुन, यू नो, तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये बघू शकतो, ह्या गोष्टीमध्ये बघू शकतो, ह्या गोष्टीमध्ये बघू शकतो, परंतु पूर्ण संसार मला बघू शकत नाही. का? कारण तो या 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आणि त्यामुळे तुम्हाला जाणू शकत नाही. म्हणून ते लोक म्हणतात की बल मेरा है. राइट. ये बुद्धि मेरा है, बिकॉज इज कवर्ड बाय इग्नोरेंस एंड पैशन. यू नो, ये जीवन भोग करने के लिए बना हुआ है, क्योंकि मैं एन्जॉयर हूं. अशा प्रकारे हे सगळे लोक काय आहेत, अवृत्त झालेले आहेत. आणि म्हणून ते अविनाशी असे माझे स्वरूप समजू शकत नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, संपूर्ण जगत प्रकृतीच्या 3 गुणांमुळे मोहित झाले आहे. त्रिगुणांनी जो गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाही की भगवान श्रीकृष्ण ही भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत. राईट. तर ऑफकोर्स प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये 3 प्रकृतीच्या गुणांनुसार 3 जे क्लासेस असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, 4 यांचं वर्गीकरण तिथे व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता ते. राईट. म्हणून प्रभुपाद एक ठिकाणी पुढे लिहितात, माया शक्तीच्या प्रभावामुळे तथापि ह्या 4 उपाध्या आहेत आपल्याकडे. राईट. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य आपापल्या गुणानुसार. ब्राह्मण सत्वगुणामध्ये असतो, क्षत्रिय रजगुणामध्ये असतो, वैश्य रजगुण आणि तमोगुणामध्ये असतो, आणि शूद्र तमोगुणामध्ये असतो पर्टिक्युलरली. पण प्रभुपाद म्हणतात पुढे, याच्यापेक्षा तथापि या उपाधी कायमच्या नसतात. मनुष्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा इतर काही असलं तरी त्याचे जीवन हे अनित्यच आहे. परंतु जरी हे जीवन अनित्य असले आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो. आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण अमेरिकन, भारतीय, रशियन किंवा ब्राह्मण, हिंदू, मुस्लिम इत्यादी आहोत समजतो. राईट. इव्हन आपल्या आता तुम्ही सगळे मराठी आहेत. राईट. मराठीमध्ये पण मग आपण म्हणतो की ओके, मग ते तुमच्या असले आगरी, कोळी, ते काय बरेच काय असतात, ब्राह्मण. आगरी तुमच्याकडे असतात ना? आगरी नसतात. कोकणामध्ये असतात आगरी. कोकणामध्ये कोळी पण कोकणामध्ये असतात. मी कोकणातला आहे ना, त्यामुळे. राईट. मग जातीमध्ये पण तो मोठा ब्राह्मण जातीतला आहे, तो छोटा ब्राह्मण जातीतला आहे, यु नो, सो अँड सो. हे सगळ्या डिव्हिजन्स का बनलेले आहेत? कारण आपलं जे चित्त आहे, मन आहे, ते भौतिक त्रिगुणांमध्ये झंझाळून अडकलेलं आहे. राईट. अशा प्रकारे जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाही
जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत. मनुष्य, देवदेवता, पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांपैकी प्रत्येक जण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवानचे मिश्रण झालेले असते. राईट. जे रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. आता भगवंत म्हणतात, इव्हन खाली तुम्हाला दिसेल त्याच्या नेक्स्ट लाईन, जर सत्वगुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही तर रजोगुणी आणि तमोगुणी लोकांची काय व्यथा सांगावी. विचार करा. म्हणजे ही संपूर्ण जी मॉडर्न सिव्हिलायझेशन आहे, आधुनिक संस्कृती काय रजोगुणी प्रधान आहे. जर सत्वगुणामध्ये असणाऱ्या लोकांना मुक्तीची संधी नाहीये तर आपल्याला काय संधी आहे जे रजोगुणामध्ये वावरतायत. तमोगुणामध्ये तर विसरून जावा. म्हणजे कम्प्लिटली झोपायच्या अवस्थेमध्ये आहेत ते. राईट. अशा प्रकारे. मग आता नेक्स्ट फार महत्वाचा श्लोक आहे, श्लोक नंबर 14. हा तुम्ही नेहमी वाचलेला श्लोक आहे. इट्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट श्लोक इन दिस सिरीज. मग आता अर्जुन म्हणेल की ओके, दॅट इज फाईन, तुम्हाला लोक समजू शकत नाहीत, पण तुम्ही सांगता इथे की सगळं तुमच्यापासून येतं. राईट. आणि त्यांना माहिती है कि सब आपकी ग्लोरी है, आपकी महानता है और उनको चाहिए कि आपको शरण जाए. बराबर है कि नहीं? तो लोग आपको शरण क्यों नहीं जाते भगवान? इतना सब कुछ जानने के बाद भी संसार में हमारी स्थिति, हालत खराब है. हम लोग जागृत और स्वप्न अवस्था में जप कर रहे हैं फिर भी हम लोग अपना जप इंप्रूव क्यों नहीं करते? की हमें सुसुप्ती तो नाही, बट हमें तुरीय स्टेट में जाके जप कर. सुसुप्ती पण नाही, म्हणजे झोपून जायचं ना जपामध्ये. आपल्याला बेसिकली एवढं. आणि असं असतं, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वर्षानुसार लोक सेम पॅटर्न वरती असतात. चॅन्टिंग जे असतं तसंच चालत असतं 10 वर्ष. बिडब्या घेतली, हरे कृष्ण, किंवा बिडब्या घेतली लगेच मोबाईल चालू, किंवा बिडब्या घेतली लगेच प्लॅनिंग चालू. वर्षानुवर्ष चालत रहते. मग अर्जुन म्हणतो की क्यों होता है लेकिन ऐसा, क्यों भगवान आपको शरण नहीं जाते? लोगों को पता है इस तकलीफ में क्यों नहीं जाते? भगवंत म्हणतात पुढे श्लोक नंबर 14. मालती नाईक माताजी वाचा श्लोक नंबर 14. हरे कृष्ण. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणाने युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण. येस. हा इतका महत्वाचा श्लोक आहे इथे. इथे अर्जुन म्हणतो की आपने तो शुरुआत में कहा, राइट, मैं आसक्त मना पार्थ योगम इंजन मदाश्रय, मुझसे आसक्त होना है. राइट. बट ये इस तरह से हम लोग जगत में आसक्त है कि हम भगवान को शरण नहीं जा सकते और जाना भी नहीं चाहते. राइट. ये इतना खतरनाक हमारे पर जो आवरण है, ये जो प्रकृति के 3 गुणों का आवरण लगा हुआ है, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, से ऍक्च्युअली बघायला गेलं तर ह्या 3 गुणांचं आवरण आपल्यावरती आहे. म्हणजे आता हा जो श्लोक तुम्ही वाचताय तुम्हाला कसं वाटतं? जसं भगवंत म्हणतात तिथे की माझी जी माया आहे ना दुस्तर आहे ती, हो, त्यांना तुम्ही पार करू शकत नाही. किसकी हिम्मत है इसको क्रॉस करके जाने का? कोई पार नहीं कर सकता है इसको. मग ह्याच्यामध्ये दोष कोणाचा? मायाचा दोष आहे का? माया एवढी खडूस आहे का? माया खडूस नाहीये. मायाने काही केलेलं नाहीये. माया काय आहे? भगवंताची भक्त आहे, वैष्णवी आहे ती. बरोबर आहे. म्हणून जाऊन तिला एम्ब्रेस करू नका, वैष्णवी आहे म्हणून. दुरून प्रणाम करा, त्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे. राईट. तर मग आता तुम्ही बघाल की तिने सिस्टम बनवलेली, म्हणजे भगवंताने तिच्या थ्रू ही सिस्टम बनवलेली आहे रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाची प्रकृतीमध्ये. ती काहीच करत नाही. तिने काय केलंय? सिस्टम बनवून ठेवलेली आहे. प्रॉब्लेम आपला आहे, आपण काय करतो? त्या सिस्टमला व्यवस्थित समजून घेत नाही आणि त्याला व्यवस्थित फॉलो करत नाही. जसं ट्रॅफिक लाईट तुम्ही रूल बनवता, ये रेड लाइट है, ग्रीन लाइट है, ऑरेंज लाइट है, ठीक है. कौन सा लाइट चालू होने पे आगे बढ़ने का या नहीं बढ़ने का ये ज्ञान होना चाहिए ना, अगर ड्राइविंग करना चाहते हो तो. खाली ड्राइविंग आता है इसलिए गाड़ी में बैठ गए और कोई भी लाइट जरा तुम गाड़ी निकाल दिया आगे, हो गया सत्यानाश. फिर गाड़ी के साथ साथ तुम्हारा भी कल्याण हो जाएगा. मग ग्रीन लाईट जेव्हा पेटते तेव्हा गाडी पुढे घेऊन जायची असते, लाल जेव्हा पेटते तेव्हा शांत बसायचं असतं.
पण आपण उलट करतो, लाल पेटली चल रे गाडी घेऊन, मग कसं होईल? ठोका सगळ्या गाड्या आणि तुम्ही पण मारा, आणि जेव्हा जायचं पुढे तेव्हा जात नाही. मग आता ही सिस्टीम भगवंतांनी बनवून ठेवलेली आहे, पण सॉरी मायाने, आणि तिचा काय दोष नाही विचारायचा, तिने सिस्टम तयार केले. मैं क्या करूं, जेल मैंने बना के रखा है, जेल का दरवाजा मैंने खुला छोड़ा है, मैं थोड़ी बोलती हूँ किसको अंदर आने के लिए. जो मस्ती करता है उसको मेरे एजेंट पकड़ के लेके आते हैं अंदर. मेरा क्या है इसमें दोष? मेरा कोई दोष नाही आहे. सो नाव यु नो, ह्याला तुम्ही जरा व्यवस्थित समजून घ्या सिस्टम कशी असते. आपलं जे ह्या जगामध्ये आवरण आहे, मोह जे आहे, यु नो, हे या 3 लेवलला चालतं. बेसिकली तुम्ही जे प्रकृतीचे 3 गुण जे म्हणतात ना, आता इथे भगवंत म्हणतात 3 गुणांनी बनलेली जी माझी आहे, गुणमयी म्हणजे बेसिकली 3 गुणांनी, त्रिविध गुणांनी. प्रकृतीचे 3 गुण म्हणजे काय एक्झॅक्टली? तुम्ही गीतेच्या इंट्रोडक्शन मध्ये वाचलेलं आहे. प्रकृतीचे 3 गुण म्हणजे बेसिकली डिसाइड करतात मी आणि ह्या जगामधील असणाऱ्या वस्तू या दोघांमध्ये काय इंटरॅक्शन होईल हे डिसाइड करणारे हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. म्हणजे मी जर आज रस्त्यामध्ये चालत आहे आणि रस्त्यात चालता चालता मी एखादी गोष्ट बघेल, त्या गोष्टीला बघताना माझ्या मनामध्ये काय भाव येतील हे कशावर निर्धारित आहे? मी कुठल्या गुणामध्ये स्थित आहे. जर तुम्हाला आठवत असेल, ईशो मिशन मध्ये आपण ते उदाहरण घेतलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, एक गाडी आहे, बस. त्या बसमध्ये 3 पॅसेंजर आहेत. 3ही विंडो, म्हणजे पहिल्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड विंडोला बसलेत. त्यांकरता गाडी सेम आहे, बरोबर आहे. पॅसेंजर म्हणून ते पण सेम आहेत, सेम नाही आहेत. मग आता एखादा व्यक्ती, जो पहिला व्यक्ती आहे, समजून घ्या तो सत्वगुणामध्ये, दुसरा रजगुणामध्ये, तिसरा तमोगुणामध्ये. गाडीत जेव्हा तो बाहेर बघतो, एखादा गार्डन बघतो, तमोगुणी व्यक्ती काय विचार करतो? अरे यार, ये गाड़ी में ना बहुत कंटाला आ रहा है, वो गार्डन में जाओ, क्या कितना सोने को मजा आएगा यार. तो विचार करतो की सोने को कब मिलेगा मुझे उस गार्डन में. दॅट इज तमोगुणी व्यक्ती. गार्डन बघून त्याला वाटतं की मैं कैसे आराम करूंगा, इथे कोई डिस्टर्ब नहीं है. गाड़ी में बार बार गाड़ी ऊपर चक्का उठता है तो मेरे को उठा के लेके जाए, पटकती है. बहुत दिमाग खराब हो गया मेरा कम्प्लिटली. त्याच्या पुढचा जो व्यक्ती असतो, जो रजोगुणी असतो, तो काय करत असतो? पुस्तक वाचायचा प्रयत्न करत असतो. सॉरी, पुस्तक नाही, सॉरी, हा टीव्ही बघत असतो, मोबाईल मध्ये बघत असतो सिनेमा, हीरो हिरोइन घूम रहे कर रहे, आणि अचानक बाहेर बघतो, वाव गार्डन, अरे यार ये गार्डन, मैं और मेरी हीरोइन, हम अगर इस गार्डन में आ जाए ना तो क्या घूमेंगे, कितना बढ़िया गार्डन है यार. ऐसा गार्डन अगर मेरे शिरपुर में होता या फिर मेरे धुले में होता, जिधर भी होता, आपका जो अपना एरिया है, वाह रे वाह भगवान, क्या आनंद आता है इस गार्डन में घूमने का, वाह. इज रजोगुणी व्यक्ती सेम आहे, सॉरी, जागा सेम आहे, स्थिती सेम आहे, बस सेम आहे, पण व्यक्तीची चेतना ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे तो व्यक्ती त्याला रिसीव्ह करतो. आणि त्याच्या पुढे नेक्स्ट व्यक्ती बसलेला आहे, तो बिचारा वाचायचा प्रयत्न करते, पण गाडी एवढी बंप होते, म्हणजे उडते, कधी खड्ड्यात उडते किंवा स्पीड ब्रेकर उडते. आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगला अनुभव आहे, ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण गाड्यांमध्ये बसून जातो, खड्ड्यात गाडी उडते, खटकन उडवते, आपण उडतो. मग आता जो व्यक्ती वाचन करत आहे, पुस्तकात किंवा मोबाईल मध्ये काय वाचत आहे, तो विचार करतो, यार इतना इरिटेटिंग यार, मैं पढ़ने का कोशिश कर रहा हूँ लेकिन गाड़ी इतना हिलता है, काश वो पार्क में जाके अगर सोफे में बैठता ना, कितना अच्छा से मैं पढ़ता है यार. तो तुम्हाला कळलं का या उदाहरणावरनं? व्यक्ती सेम, म्हणजे जागा सेम आहे, स्थिती सेम आहे, पण त्याची चेतना जी आहे त्याच्यानुसार तो त्या जागेला रिसीव्ह करतो. म्हणजे बेसिकली मोड्स, प्रकृतीचे गुण म्हणजे हे सूक्ष्म शक्ती आहे जी तुम्हाला दिसत पण नाही हो. आणि हीच तर मजा आहे, हीच तर गंमत आहे. तुम्हाला कळत पण नाही की माझ्यावरती कुठला मोड काम करतोय, पण त्याच्या लक्षणाने आपण समजू शकतो. म्हणून गीतेचा ना 14वा अध्याय नेहमी स्टडी करावा. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांचं विस्तृत विवरण केलेलं आहे. तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल ना तुम्ही कुठल्या गुणामध्ये आहात, तर ते डिस्क्रिप्शन वाचा की तमोगुणी व्यक्तीची ही लक्षणं असतात, रजोगुणी व्यक्तीची ही लक्षणं असतात, सत्वगुणी व्यक्तीची ही लक्षणं असतात. तुम्हाला आता शॉर्ट मध्ये सांगितलं मी याच्यामध्ये, पण तुम्हाला त्याचं विस्तृत वर्णन मिळेल. आपण ते जाऊ नंतर 14व्या अध्यायावरती. बेसिकली modes are subtle forces that determine the interaction between consciousness and matter. Modes are subtle forces that determine the interaction between consciousness and matter. म्हणजे प्रकृतीचे 3 गुण हे अशी सूक्ष्म शक्ती आहे जी निर्धारित करते आपल्यामध्ये, आपण म्हणजे कोण, आपली चेतना आणि भौतिक जी वस्तू आपल्या समोर दिसते त्या दोघांमध्ये काय इंटरॅक्शन होईल. मग कोणी म्हणेल की मला इथं झोपायचं आहे, कोणी म्हणेल मला ही जागा एन्जॉय करायची आहे, कोणी म्हणेल मला या जागेत जाऊन
काहीतरी चांगलं कार्य करायचे, समाजसेवा करायची किंवा भगवंतांची आराधना करायची अँड सो फोर्थ. राईट. मग आता प्रॉब्लेम कुणाचा आहे? तुम्ही मला सांगा, प्रॉब्लेम कुणाचा आहे? प्रॉब्लेम प्रकृतीचा आहे की आपला प्रॉब्लेम आहे? हरे कृष्ण. सगळे आहे जागेवरती? 5 मिनिटं द्या, 5 मिनिटांमध्ये आपण वाइंड अप करतोय. प्रॉब्लेम कुणाचा आहे? भौतिक प्रकृतीचा आहे की आपला आहे? आपला प्रॉब्लेम नाहीये. कोण म्हटलं आपला प्रॉब्लेम आहे? प्रकृतीचा प्रॉब्लेम नाहीये. आपलं जे मन आहे ना, त्या मनाशी आपण चिकटलेलो आहोत, आसक्त आहोत. आत्मा जो आहे तो कोणाशी चिकटलेला आहे? मनाशी चिकटलेला आहे. आणि मन कशामध्ये आहे? एक तर तमगुणामध्ये, रजोगुणामध्ये किंवा सत्वगुणामध्ये आहे. आणि त्यानुसार तो आपल्या आत्म्याला एक तर त्रास देईल किंवा काहीतरी सामाजिक कार्य करेल किंवा बिचारा ड्रग्ज घेऊन सुसाईड करायला जाईल. या 3 वृत्त्या आपल्याला मनामुळे भेटत असतात आणि मन जे आहे ते 3 गुणांनी आच्छादित झालेलं आहे. म्हणून बेसिकली टू द एक्सटेंट आपण मनापासून अलिप्त राहतो. म्हणजे नेहमी मनाचं ऐकत राहायचं नाही. म्हणून मन काय पण म्हणतो, वेड आहे ते. आपण बघितलं होतं ना 6व्या अध्यायामध्ये. मन एकदम पागल है, वो कुछ भी बोलता है. तो जो व्यक्ति मन के ऊपर अपना जीवन जीते हैं उन लोगों को बड़ा तकलीफ होता है. मन तो कुछ भी बोलेगा, उसको बोलने नहीं नहीं अभी तू शांत रहे, अभी 16 माला होने के बाद ही तेरे को प्रसाद मिलेगा, ठीक है. असं डिसिप्लिन जर लावलं तुम्ही कडक, मग तो एवढा रिवेल करतो की तुम्हाला चॅन्टिंग करून देणार नाही. मग त्याला सांगायचं ठीक आहे 2 माला होने के बाद 1 गिलास पानी और थोड़ा सा चिप्स खाता हूं, ठीक है. मी कधी कधी करतो असं. चॅन्टिंग बाकी असेल रात्री तर ठेवतो समोर ते. ठीक है मिलेगा रुक तो 4 माला कर ले, फिर वो 1 ग्लास पानी, ठंडा पानी, चिप्स, है ना, मजा आएगा. मग ते 2 मिनिटं चांगल्या प्रकारे चॅन्टिंग करते. म्हणजे 2 माळा जे असेल ते. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की नेहमी दोष आपला म्हणजे मायाचा नाहीये, आपला आहे. राईट. आपण कुठल्या प्रकारे कुठल्या गुणामध्ये आपण स्वतःला स्थित करतो. बेसिकली कसं आहे ना की हे तुम्ही चष्मा घातला, सगळ्यांनी चष्मा घातला असेल ना, काळा निळा पिवळा कधीतरी आयुष्यामध्ये, लहानपणी तरी घातला असेल. ते जिलेटिन पेपर येते कधी कधी, मुलं लहानपणी ते कंदील वगैरे बनवतात ना, ते मजा मध्ये ते पेपर बनवतात. हे मला पिवळं दिसतंय समोर, सगळं पिवळं आहे. अरे वेड्या, पिवळं पेपर ठरवता पिवळं दिसेल ना, मला लाल दिसतंय, लाल दिसेल ना, लाल घातलं तर पेपर. त्याच प्रकारे जो चष्मा आपण घालतो ते आपल्याला दिसणार. मग मन काय आहे? चष्मा आहे बेसिकली. राईट. मन जे आहे ना, चष्मा आहे आणि त्याला 3 कलर आहेत, रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी. ज्या गुणामध्ये मन स्थित असेल त्या प्रकारे तुम्हाला समोर दिसेल. मग आता म्हणून आपली प्रक्रिया काय आहे? चेतो दर्पणम मार्जनम भव महा दावाग्नि निर्वापणम. अभी हम मन के साथ रह रहे हैं ना, उसके साथ ही रह रहे हैं ना, तो हमको साफ करना पड़ेगा उसको. उसके ऊपर जो धूल लग गई है ना, रजोगुण तमोगुण से, उसको साफ करना है. फिर हमें दिखेगा अच्छी तरह से सामने कौन खड़ा है. सामने क्या है? माया है, लेकिन वो भगवान की भक्त है. उसको प्रणाम करो, बोलो माया मुझे चैंटिंग करने दे प्लीज, अगले 2 घंटे मुझे जप करने दे, है ना. इससे माया बोलेगी मुझे इससे क्या मिलेगा, तो माया को भी आशीर्वाद देने का, आपको कृष्ण मिलेंगे. जसं हरिदास ठाकूरकडे आली होती ना माया शक्ती स्वतः टेस्ट करायला. हरिदास ठाकूर बोलले की मैं तो भगवान का जप करना चाहता हूँ, मुझे जप करने दो प्लीज. माया म्हटली ठीक है, आप क्वालिफाइड हो मुझे दीक्षा देने के लिए. आपण एवढ्या लेवलला जाऊ शकत नाही. आपण तिला म्हणायचं कम से कम भाई 2 घंटे के लिए छोड़ दे मुझे, बाकी दिन भर पकड़ ले कि तू मुझे मालूम है, 2 घंटे के लिए छोड़ दे. 2 घंटा मुझे जप करने दे, उसके बाद उस 2 घंटे के जप से मुझे शक्ति मिलेगी. उसके आधार पर जो भी जितना भी तुम्हारा मेरा फाइटिंग होगा हम करेंगे, लेकिन अभी छोड़ दे कृपा करके. राईट. अशी आपली प्रार्थना केली पाहिजे. ऑफकोर्स या श्लोकाला आपण पुढे बघू नंतर. याच्यात अजून राहिलेलं एक्सप्लेनेशन 7.14. नेक्स्ट म्हणजे बेसिकली मंगळवारी, सॉरी हा या मंगळवारी नाही, बुधवारी. ठीक है. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटी वैष्णव की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर तुम्ही मग मुक्त आहात, है ना, आपापला जप करण्याकरता, प्रसाद घेण्याकरता. कोणाला काही टीका टिप्पणी प्रश्न बोला. काही नाहीये. संडेला ज्यांची परीक्षा आहे परीक्षेला या त्यांनी, ठीक आहे. रविवारी ज्यांची परीक्षा त्यांची, बरोबर ना, रविवारी परीक्षा तुमची, राईट. दुपारी 2 वाजता या, त्यात 2 ते 5 या काळामध्ये आपण परीक्षा. हरे कृष्ण. भेटूया आपण मंगळवारी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.
हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभु हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभु जी दंडवत हरे कृष्ण कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभु जी हरे दंडवत प्रणाम एक्सलेंट प्रभु जी दंडवत प्रणाम हरे कृष्ण